गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। गुरुभक्ती कशी असावी किंवा गुरुभक्ती कशी करावी? तर गुरुभक्ती म्हणजे गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे होय। सद्गुरूंच्या ज्ञानाचा आदर करून अहंकार विसरून त्यांच्याप्रती शरणागत भाव ठेवणे आणि नित्य साधनेत रमणे हीच खरी गुरुभक्ती आहे। यामुळे मन स्थिर होऊन आध्यात्मिक प्रगती होते। गुरूंनी सांगितलेली साधना, मंत्र आणि मार्गदर्शनाचे निष्ठेने पालन करा। गुरूंचे शब्द हेच अंतिम सत्य माना। गुरूंच्या प्रती मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा। गुरु हे स्वतःचे शरीर नसून एक चैतन्य शक्ती आहे असा भाव ठेवा। आपला अहंकार, तन, मन, धन गुरुचरणी अर्पण करा। मी काहीही नाही, जे काही आहे ते गुरुच आहेत असा भाव ठेवावा। गुरूंच्या चरणांचे किंवा त्यांच्या रूपात ध्यान करा। गुरूंचे नामस्मरण करणे हे मनाला शांत आणि पवित्र करते। गुरूंची निष्काम सेवा करा। त्यांच्या कार्यामध्ये म्हणजेच गुरूंच्या संस्थेतील कार्यात किंवा त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यास मदत करणे ही खरी गुरुसेवा आहे। गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास करा आणि ज्ञानाच्या पलीकडे जाऊन आचरणात आणा। गुरु हे आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा पूल आहे। देवाने रागवल्यास गुरु रक्षण करतात, पण गुरूंचा राग झाल्यास कोणीही वाचू शकत नाही। गुरुभक्तीमुळे जीवनातील आध्यात्मिक उन्नती होऊन आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो। गुरूंकडे केवळ मानवी रूपात पाहणे टाळा, त्यांना ईश्वराचे रूप माना। गुरूंच्या आदेशांचे पालन करण्यात संशय घेऊ नका। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।